वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. तुम्ही यात इयत्ता 4थीचे विद्यार्थी आणि हे आहे तुमच्या सेमी मराठी माध्यमाचं इंग्रजीचं पुस्तक आहे माय इंग्लिश बुक 4. यामध्ये आपण घेणार आहोत पेज नंबर 4 पासून पुढे आपण आज सुरू करणार आहोत. तोपर्यंत आपलं काही झालेलं होत्या गोष्टी थोडंसं जास्त अभ्यास तुम्हाला देणार आहे. सोपा अभ्यास आहे म्हणून. चला आता आपण सुरू करूयात. आपल्याला काय काय पाहायचं बघा. तर आपण पाहणार आहोत तुम्हाला या बाजूला दिलंय वर्ड्स फ्रॉम लेटर्स. तुम्हाला वर्ड्स फ्रॉम लेटर्स बनवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला दिलंय, रीड अलाउड द नेम्स ऑफ द लेटर्स ऑन द कार्ड. आता हे कोणतं कार्ड्स आहे तुम्हाला पुढे आहे बघा. नाव क्वेश्चन नंबर 2 बघूया आधी. क्वेश्चन नंबर 1 सोडून देऊया. राईट द से द नेम्स ऑफ द लेटर्स ए टू झेड. ए टू झेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ए टू झेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. यू कॅन डू दॅट. नाव you A to Z in alphabetical order. This is the these are the capital letters shown to you, and these are the small letters shown to you, right? Some capital letters and small letters shown to you. What you need to do, तुम्हाला काय करायचं आहे? See, you have to start from here. You have to start from here. First you need to do, तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा A त्याच्यानंतर B. See, say A Z, A B, then C D, E F, G H, I J, K L असे ग्रुप बनवायचे. देन यू हॅव टू ब्रेक द ग्रुप ए बी अँड सी डी, ई एफ अँड जी एच, आय जे अँड के एल, राईट. देन यू हॅव टू ऍड. तुम्हाला पुढे काय करायचं बघा. तुम्हाला आणखी नंबर तुम्हाला ऍड करायचे पुढे. ए इज इक्वल टू 1 असं नंबर ऍड करत जायचं. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2 असंच नंबर ऍड करत जा. तर तुम्हाला मिळेल ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2, सी इज इक्वल टू 3, डी इज इक्वल टू 4 अँड सो ऑन. लास्ट नंबर जो झेड आहे ना, झेड तुम्हाला मिळेल 26. झेड विल बी 26. झेड किती असणार तुमचा 26. मधले नंबर तुम्ही लिहू शकता. अजून तुम्हाला दिलंय उलट करायचं. तुम्हाला ए ला झेड ची जोडी लावायची म्हणजे फर्स्ट अँड लास्ट लेटर. त्यानंतर बी नंतर वाय. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू राईट इन रिव्हर्स ऑर्डर. तुम्हाला रिव्हर्स ऑर्डर करायची बघा. सी इथे दाखवतो तुम्हाला मी. हिअर द रिव्हर्स ऑर्डर इज लाईक दिस वन. दिस इज द फर्स्ट ए अँड द 26th नंबर तुम्हाला घ्यायचा आहे झेड, राईट. देन यू हॅव टू टेक बी अँड बी. हिअर द 25th नंबर इज वाय. हा नंबर तुम्हाला घ्यायचा बी वाय. देन दिस सी अँड विथ द 24th नंबर एक्स. असं रिव्हर्स ऑर्डर मध्ये तुम्हाला मॅचअप करत जायचंय. गेटिंग. अँड द फायनल नंबर विल बी द एम अँड एन. हे तुमची फायनल जोडी असेल. हा, हे असं तुम्ही करू शकता. सोपं आहे. हे ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे तुम्हाला ते करायचे आहे. इट्स व्हेरी इझी अँड यू कॅन डू दॅट. नाव अक्षर काढे देऊन तुम्हाला शब्द तयार करायचे. मी तुम्हाला दाखवतो इथे काही शब्द तुम्ही तयार करू शकता. फर्स्ट इज गिवन टू यू इज MAN, मॅन. पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे MAN, मॅन. MAN, मॅन इज गिवन टू यू. देन हिअर इट इज NET, नेट. NET, नेट. देन हिअर यू कॅन हॅव PIN, पिन. PIN, पिन. तुम्ही पिन लिहू शकता इथे. हिअर यू कॅन राईट BOY, बॉय. TOY, टॉय. लाईक दॅट. यू कॅन राईट एनी वर्ड हिअर. देन हिअर यू कॅन राईट FUN, fun. You can take number, right number, FUN, fun. तुम्ही असे नंबर लिहू शकता. Here it is, you can write game, name, or same, like that. Here EE. So what can you write here? Tell me. Hmm? Then here digest LE. So here you can write a file, mile, tile, like that. आता हे मी मुद्दाम तुमच्याकडे सोडलंय. बघा जमतंय का सांगा. नसेल तर मी तुम्हाला याचे उत्तर पाठवून देतो. थोडंसं जरा डिफिकल्ट वाटतं म्हणून तुम्ही म्हटलं जर स्वतः तुमच्या डोक्यात वापरा तुम्ही. इथे डॅश ओ डॅश ई. सो व्हॉट कॅन राईट हिअर. Here you can write NOTE, note. You can write here NOTE, note. Then dash UE. Here you can write PURE, pure, sure. Huh? Pure, sure, like that. And here you can write BALL, ball. BALL, ball. Right? ठीक आहे. चला पुढे जाऊया. अजून काही शब्द आहेत जसं डॅश UST. So here you can write best, nest. Okay, best, or you can write nest here. Best or nest. And COCK, cock. COCK, cock. या फिर DUCK, duck. COCK, cock. या फिर you can write DUCK, duck. तुम्ही असे वेगळे शब्द या ठिकाणी लिहू शकता. बरोबर. चला पुढे जाऊया आपण.
माझ्यामध्ये हे जाते पुढे पुढे याच्यात काय दिलंय का ते बघूया. गार्डन ऑफ वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न याच्यातून शोधून उत्तर लिहायचे आहेत. आपण त्याच्या पुढे जाऊया अजून आणि येस, वन ॲट अ टाईम आपण हे एक यावेळेस घेऊया. वन ॲट अ टाईम. वन ॲट अ टाईम. सो प्रिया लाइक स्वीट्स. प्रियाला काय आवडतात? स्वीट. स्वीट म्हणजे काय? गोळ्या म्हणूया आपण किंवा चॉकलेट्स म्हणूया किंवा गोड पदार्थीला आवडतात. बरोबर? इथे तुम्हाला गोळ्याच दाखवलेल्या आहेत. हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. तर तिच्याकडे एक जार होता. त्या जारमध्ये काय होते? असे बरेचसे चॉकलेट्स किंवा गोळ्या होत्या या ठिकाणी. शी गेव प्रिया. आता त्या आजीने काय केलं? तिच्या आजीने काय केलं? हा पूर्ण जार प्रियाला दिला. आता जार बघा, जारमध्ये खूप चॉकलेट्स आहेत आणि प्रियाला चॉकलेट पण आवडतात. आता मात्र प्रिया काय करेल बघा. शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाईम. तर ग्रॅनी तिला काय करायची? एकच स्वीट ॲट अ टाईम द्यायची. बरोबर? एकच स्वीट तिला ॲट अ टाईम द्यायची. पण प्रिया वॉन्टेड मोर. पण प्रियाला जास्त चॉकलेट्स हवे होते. जास्त गोळ्या त्या हव्या होत्या. मग काय व्हायचं? मेनी मेनी मोर्स. तिला खूप हवे होते. तिला खूप हवे होते. एक तिला भागत नव्हतं एकाने तिचं. आता पुढे बघा काय होतं. शी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट्स. तिने काय केलं? तिचा हात त्याच्यामध्ये काय केला? हात घातला पूर्ण या जारमध्ये. दिसतं तुम्हाला? बघा अशा प्रकारे तिने हात घातला जारमध्ये. शी टूक वन. तिने एक उचलले, दोन उचलले, पाच उचलले, 10 उचलले. भरपूर चॉकलेट तिने एका हातामध्ये तिच्या उचलले. आता झालं काय, की बट हर हँड वॉज स्टक इन द जार. एवढे सगळे चॉकलेट्स तिने हातामध्ये घेतले. त्या गोळ्या हातामध्ये घेतल्यामुळे काय झालं? तिचा हात आतमध्ये अडकून बसला. स्टक झाला, अडकून बसला. शी कुड नॉट टेक इट आउट. आता हात बाहेर काढता येईना. हात बाहेर काढता येतो का तिला? नाही. शी बिगॅन टू क्राय. ती ओरडायला लागली, रडायला लागली. ओह व्हॉट शॅल आय डू? मी आता काय करू? मी आता काय करू? माझा हात काय बाहेर येईना. तर तिची आजी म्हणाली, "लेट गोस ऑफ द स्वीट्स," सेड द ग्रॅनी. "तू काय कर, ते जे काही स्वीट आहेत ना, ते थोडे-थोडे काय कर, त्याच्यातून कमी कर. त्यातून ते काय कर, स्वीट कमी कर. हळू त्या गळ्या सोडून दे." प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स, स्टिल हर हँड वुड नॉट कम आउट. प्रियाने काही सोडले, पण तरी तिचा हात बाहेर येत होता का? नाही. शी लेट गो ऑफ शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स. नाऊ देअर वॉज ओन्ली वन इन हर हँड अँड हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली. सगळे चॉकलेट सोडले, सोडले, सोडले आणि फक्त एकच गोळी तिच्या हातामध्ये राहिली बघा इथे. आणि त्यामुळे काय झालं, की तिच्या हातातून तिचा हात आपोआप काय झाला, छानपैकी बाहेर आला. आधी आला का बाहेर? नाही. कारण खूप चॉकलेट असल्यामुळे तिच्या हातामध्ये अडकून बसला होता. बरोबर? शी बिगॅन टू स्माईल अँड शी बिगॅन टू स्माईल अँड लुक्ड ॲट हर ग्रॅनी. ग्रॅनी स्माइल्ड टू. प्रिया सेड, "नाऊ आय विल टेक ओन्ली वन ॲट अ टाईम." दोघी एकमेकांकडून हसायला लागल्या आणि सांगितलं, "आजी, मी आता एका वेळेस एकच चॉकलेट घेईल, जास्त घेणार नाही." बरोबर की नाही? आय आय विल टेक वन ॲट अ टाईम. मी एका वेळेस एकच घेईल. पुढे तुम्हाला एक मुलगी दिसते. तिचे काही एक्सप्रेशन्स तुम्हाला आहे हॅपी, अँग्री, सॅड अँड अफ्रेड. हॅपी, अँग्री, सॅड अँड अफ्रेड. अँड व्हॉट शॅल आय डू? मी आता काय करायचं तुम्हाला विचारलेलं आहे. अजून पुढे जाऊया आपण. लुक ॲट द पिक्चर्स, रीड द फॉलोइंग वन ऑर मेनी. यू कॅन हॅव सी. इथे तुम्हाला काय करायचं आहे? वन इथे लिहायचं. इथे लिहायचं तुम्हाला फक्त वन, ओएनई वन आणि इथं मेनी. वन अँड मेनी, राइट? तुम्हाला लिहायचं आहे वन अँड मेनी. वन अँड मेनी. Right? One and many. So one cat, many cats. One mouse, many mice. One flower, many flowers. Many kind of flowers आहे ना. फक्त वन आणि मेनी तुम्हाला इथे लिहायचं आहे. वन आणि मेनी. One leaf, many leaves. One leaf and many leaves. Getting guys? So we'll stop here and you do the study. सगळा अभ्यास करा, पाठवून द्या. आपण इथपर्यंत थांबूया पेज नंबर 8 पर्यंत. So 4, 5, 6, 7, 8. 4, 5, 6, 7, 8 pages we have seen.